नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे भैरवीने मेंदळेंचं कुटुंब तोडण्यासाठी अनामिकाला बोलावलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, जी मुलगी मेंदळेंच्या कुटुंबामध्ये अनामिका म्हणून वावरत असते ती अनामिका नसून सानिका असते, जगन्नाथची मुलगी. आणि हे सत्य जगन्नाथच्या समोर येणार असतं. ज्या वेळेला होळीच्या नंतर सगळेजण रंग खेळत असतात आणि त्याच वेळेला जगन्नाथने अनामिकाच्या हातावरती असलेली जी काही जन्मखूण आहे ती बघितलेली असते आणि तिच्या हातावरील जन्मखूण पाहताच ती आपली मुलगी सानिका असल्याचं जगन्नाथने ओळखलेलं असतं. पण सानिका जर ती आहे तर ती मला तिच्या आईला ओळखत का नाही, हा प्रश्न जगन्नाथला पडलेला असतो. तेव्हा त्याच्यासमोर महत्त्वाची गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजे की ती जरी सानिका असली तरीसुद्धा तिची स्मृती गेलेली आहे आणि चेहरा तिचा बदललेला आहे, कारण चेहऱ्याची सर्जरी करण्यात आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी तिलोत्तमाला आपल्या तालावरती नाचवत असते. तिलोत्तमाकडून भूतकाळामध्ये काही चुका घडलेल्या आहेत आणि मैत्रीण म्हणून त्या चुका आता इथे भैरवीला माहिती आहेत आणि त्याचा गैरफायदा भैरवी घेत असते. तेव्हा इथे आधीच्या घडलेल्या गोष्टींमुळे ती तिलोत्तमाला सारखी वेठीस धरते आणि तिला जसं हवंय तिच्या मनाप्रमाणे ती तिला वागायला सांगत असते. या गोष्टींमुळे मेंदळे कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. राजकुमार असू दे, अमृता, सारंग आणि इथे आता सोहम, हे सगळेजण तिला कंटाळलेले असतात. नीलला तर असं वाटत असतं की भैरवी या घरातून कधी जाते, कारण ती येऊन जाऊन त्याला ऐश्वर्याच्या इथे आता खोटारडेपणाची आठवण करून देत असते. त्यामुळे नीलसुद्धा वैतागलेला असतो. भैरवीचं ते विचित्र वागणं, म्हणजे मुलीच्या सासरी येऊन राहते तरी तिची आरेरावी काही कमी नसते. त्यामुळे तिच्या या उद्धट स्वभावाला सगळेजण अगदी कंटाळलेले असतात. तेव्हा राजकुमार जातो आणि ताराला म्हणतो, ग बाई, तू एक काम कर, तुझ्या आईला मनापासून ॲक्सेप्ट करू नको, पण निदान तिला स्वीकारल्याचं नाटक तरी करू शकतेस ना. मनापासून माफ करू नको, पण माफ केल्याचं नाटक करू शकतेस ना. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मी नाटक करायचं आहे आणि मग ती पुन्हा तिला हवं तसं मला वागवेल. तेव्हा राजकुमार म्हणतो, तसं का होईल, तिला फक्त या घरातून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि ती कधी इथून बाहेर जाईल, जेव्हा तू तिचा आई म्हणून स्वीकार करशील ना, निदान नाटक तरी करशील, तेव्हाच ती बाई इथून जाईल. पण प्रेक्षकांनो, भैरवी आता सहजासहजी तिथून जाणाऱ्यातली तर मुळीच नाही आहे. कारण का, तर तिला इथे हसतं खेळतं मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त करायचं असतं. त्यांच्या घरामध्ये त्यांची ताकद असते, ती म्हणजे त्यांची एकी. जरीसुद्धा राजकुमारकडून काही चुका झाल्या होत्या, पण सारंग असू दे, सोहम असू दे किंवा नील असू दे, कधीच त्या तिघांनी मोठ्या भावाचा अनादर केला नाही. तो चुकला म्हणून त्याचा कधी अपमान केला नाही. अपमान करायचा असेल, त्याला समजुतीच्या 4 गोष्टी सांगायच्या असतील, तिलोत्तमा ते करत असते. हे भाऊ म्हणून त्याला चुका करू नकोस, हे अगदी खंबीरपणे सांगायचे. पण तो चुकला तर त्याचा अवमान मात्र कधीच केला नाही. त्यामुळे त्यांच्या घरातली ही 4 भावांची जी काही एकी आहे ती कौतुकास्पद असते आणि त्यामुळे ती एकी आता तोडण्याचं काम जर कुणी करत असेल तर ती भैरवी करते. पण तिच्या एकीने, तिच्या एकटीने हे काही शक्य होणार नसतं. तिला कुणाच्या तरी मदतीची गरज ही लागतच असते. त्या घरामध्ये भैरवीचा सगळ्यात जास्त राग जर कुणावरती असेल तर ती म्हणजे सावळी. सावळीला तिला आता खूपच जास्त त्रास द्यायचा असतो, सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडायचं असतं. त्यामुळे
ती सातत्याने सावळीला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर तिला हिणवण्याचा प्रयत्न करत असते. तू कशी गरीब, मी कशी श्रीमंत याची आठवण करून देत असते. पण तिला नाही माहिती, आत्तापर्यंत तू जिच्या जीवावरती उड्या मारत होतीस किंवा खात होतीस, तुझं पोट भरत होतीस, ते सावळीच्या जीवावरती भरत होतीस. ही गोष्ट ती पूर्णपणे विसरून गेलेली असते. तेव्हा इथे वारंवार तिला मारण्याचा प्रयत्न करूनसुद्धा सावळी मात्र इथे आता पांडुरंगाच्या आशीर्वादाने वाचलेली असते. तेव्हा ती आता अनामिकाला बोलावून घेते. अनामिका आल्यानंतर म्हणते, भैरवी माई, मी आली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, ये अनामिका ये. अगं, या घराला तू आपलंच घर समज. ही आहे माझी नवीन शिष्य अनामिका. ही तर माझी शिष्य आहेच, पण आता मी सध्या माझ्या लेकीच्या माहेरी राहते ना, मी तिलासुद्धा इथे बोलावून घेतलं. ती आता काही दिवस माझ्या इथेच राहणार आहे. मी पण एकटीच असते, तेव्हा ती माझ्या इथेच राहणार आहे. आता मी इथे राहते म्हटल्यानंतर काही दिवस ती इथेसुद्धा राहील. तुम्हाला कामामध्ये सुद्धा ती मदत करेल. स्वतःचं घर समजून काळजी करू नका. तिची काही तुम्हाला अडचण होणार नाही. उलट तुमच्या अडचणी दूर करेल माझी अनामिका. हो की नाही ग? तेव्हा अनामिका म्हणते, हो भैरवी माई. त्यानंतर इथे आता सावळी अनामिकाला बघतच राहते. अनामिकाचा स्वभाव खूपच गोड असतो आणि ती खूप चांगलीसुद्धा असते. तेव्हा इथे आता अनामिका काही गोष्टी विसरलेली असते, पण ती भैरवीसाठी खूपच लॉयल. भैरवी जे सांगेल ते अनामिका करायला तयार होईल, अशा पद्धतीची ती प्रामाणिक असते भैरवीच्या बाबतीत. तेव्हा सावळीला वाटत असतं, इतकी गुणी मुलगी आहे ही, पण ही भैरवी आता तिचा कसा फायदा करून घेईल काही सांगता येत नाही. आता नवीन काय तिचा डाव आहे काय माहिती. होळिका दहन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सगळेजण इथे आता होळी सेलिब्रेशन म्हणजे एकमेकांना रंग लावणार असतात. रंग लावण्यासाठी सगळी तयारी अरेंजमेंट करण्यात आलेली असते. जागोजागी इथे आता रंग ठेवण्यात आलेले असतात. सगळे रंग इको फ्रेंडली वापरण्यात येतात. पाण्याचा टँकर आणून ठेवलेला असतो. सगळी तयारी अगदी उत्तम केलेली असते. खाण्यापिण्याची व्यवस्था मेंदळे कुटुंबाकडे उत्तम झालेली असते. आणि तेव्हा जगन्नाथ आणि अलका या दोघांनासुद्धा सावळीने आमंत्रण दिलेलं असतं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की माझ्या मुलीने मला बोलावले होळीसाठी, आपण जाऊया अलका. तिला आता राग यायला नको. एक मुलगी तर माझ्याजवळ नाही आहे. जर सावळी माझ्यावरती नाराज झाली तर मला ते सहन होणार नाही. अलका म्हणते, सावळी तुमच्यावरती कधीच रागवणार नाही. ती खूप तुमचा आदर करते, तुम्हाला मानते. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की उद्याच आपण मेंदळे कुटुंबाकडे जाऊया आणि मी चंद्रकांतजींची माफीसुद्धा मागेन. कदाचित सावळीला बरं वाटेल नाही का? तेव्हा अलका म्हणते, ठीक आहे, आपल्या लेकीच्या सुखासाठी आनंदासाठी माघार घेतली तर आपण काही छोटे होणार नाही, उलट आपला मान वाढेलच नाही का? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, चल मग आता आपण निघूया, लवकरात लवकर तिथे जाऊ. तेव्हा जगन्नाथ मेंदळे कुटुंबाकडे गेलेला असतो. तेव्हा तिथे गेल्यानंतर तो सगळ्यांची माफीसुद्धा मागतो. सावळीला खूप बरं वाटतं जेव्हा त्याच्या मनातला चंद्रकांतबद्दलचा गैरसमज दूर झालेला असतो. आणि तेव्हा इथे माफी वगैरे मागितलेली असते आणि जगन्नाथकडे आता अनामिका बघत असते. तिला त्या माणसाला ओळखल्यासारखं वाटत असतं. तेव्हा भैरवी म्हणते, अनामिका चल, आपल्याला खूप कामं आहेत. अशा माणसांसाठी आपला वेळ वाया घालवायचा नसतो. ती म्हणते की बरं बरं चला. आणि जाताना आता जगन्नाथ तिच्याकडे बघत असतो. तेव्हा जगन्नाथला वाटतं की ही आपली कोणीतरी आहे का? तो तिच्याकडे इथे आपुलकीच्या नजरेने बघत असतो. त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये सगळ्यांसाठी ज्यूस वगैरे तयार केला जातो. अनामिका ज्यूसचा ग्लास घेते आणि तो ट्रे आता नेऊन ती अलकाला ज्यूस देते आणि जगन्नाथला सुद्धा ज्यूस द्यायला जाते. तेव्हा जगन्नाथचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. तिच्या हातावरती असलेली ती जन्मखून जे जगन्नाथने लहानपणी बघितलेली असते आणि ते मोठे होईपर्यंत तिच्या हातावरती बघितलेलीच असते. सेम टू सेम तशीच जन्मखून अनामिकाच्या हातावरती असते. तेव्हा इथे आता हातावरती असलेली जन्मखून बघितल्यानंतर जगन्नाथ म्हणतो, बाळा, ही तुझ्या हातावरती जी खून आहे ती जन्मापासून आहे का?
ती म्हणते, हो काका, ही माझ्या हातावर असलेली जन्मखून आहे. तर तुझ्या बाबांचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय असं सांगितलं जातं. तेव्हा ती म्हणते, नाही, माझं स्वतःचं असं कुणीच नाही आहे, मी अनाथ आहे ना. तेव्हा इथे कुठेतरी पाणी मुरतं आहे असं जगन्नाथला वाटतं की इतक्या चांगल्या मुलीला आई वडील नाहीत आणि ती अनाथाश्रममध्ये होती असं म्हटल्यानंतर जगन्नाथला संशय येतो. इथे तुला कुणी बोलवलं आहे तर मला भैरवी माईंनी बोलावलेलं आहे असं सांगण्यात येतं. मला काही आठवत नाही, त्याच फक्त माझ्या लक्षात आहेत असं म्हटल्यानंतर जगन्नाथचा विश्वास जो काही असतो तो अजूनच खंबीर झालेला असतो. त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे, या गोष्टीचा सुगावा लावलाच पाहिजे आणि यासाठी आता जगन्नाथ आणि सावळी हे दोघेजण एकत्र येऊन संपूर्णपणे गोष्टीचा छडा लावणार आहेत. नक्की ही अनामिका आहे तरी कोण, कुठून आली, भैरवी तिला कशी काय ओळखते, जर त्या मुलीला आई वडील नाहीत तर ती अनाथाश्रमामध्ये कुठल्या लहानाची मोठी झाली, किती वर्ष ती अनाथाश्रममध्ये होती, या सगळ्या गोष्टींचा शोध जगन्नाथ आणि सावळी दोघेजण मिळून घेणार असतात. कारण त्यांना त्या मुलीवरती संशय आलेला असतो. ती अनामिका नसून माझी सानिका आहे असा विश्वास जगन्नाथला त्या मुलीवरती असतो आणि म्हणूनच इथे सावळी म्हणते की जर तुम्हाला वाटत असेल की ती तुमची मुलगी पिंकी आहे म्हणजे सानिका आहे तर आपण सत्य आहे ते शोधून काढू. तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काही सत्य असेल ना ते आपण नक्की शोधून काढू. या सगळ्याच्या मागे नक्की भैरवी माईंचा काय प्लॅन आहे, नक्की काय राजकारण होतं, हे सगळं काही आपल्याला थोड्या दिवसांमध्येच कळेल. सावली म्हणते की तुम्ही एकटे नाही आहात जगन्नाथजी, मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे. आपण दोघेजण मिळून अनामिकाबद्दलचं संपूर्ण सत्य शोधून काढू असा शब्द आता सावळीने जगन्नाथला दिलेला असतो.